Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मी तुम्हाला काही सिक्वेन्स सांगेन आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, अर्थात त्याच्यावर क्लेरिफिकेशन्स येत आहेत, पण ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्यावरनं नेमकं काय चाललंय हा प्रश्न कायम राहतोय. त्याचं झालं असं की 2 दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे काल रात्री पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या नंदनवन निवासस्थानी ही भेट झालेली आहे. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ही भेट झाली आणि यावेळेस जितेंद्र आव्हाड सुद्धा जयंत पाटील यांच्यासोबत होते असं म्हटलं जात आहे. आता ही भेट कशासाठी होती याच्या मागचे वेगवेगळी कारणं आता समोर येत आहेत. जे जयंत पाटील यांनी ऑफिशियल कोड दिला आहे तो मी आधी तुम्हाला सांगतो आणि मग आपण हे सगळे सिक्वेन्स समजावून घेऊ. जयंत पाटलांचं म्हणणं होतं की नगरविकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातलं असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. वैयक्तिक कामं याच्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट, सोबत जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर नगरविकास खात्यामधलं म्हणजे जो नगराध्यक्षचा त्यांचा जो सांगलीचा नगराध्यक्ष बाद केलेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या कानावर घातल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हा ऑफिशियल कोट आहे, पण ज्या पद्धतीच्या घडामोडी होत आहेत त्यावरनं अनेक चर्चा आहेत. त्या म्हणजे आता राष्ट्रवादी ही सरकारमध्ये सहभागी होईल. अर्थात याच्यावर डिनाय केलेलं जात आहे, पण या घडामोडींमुळे या चर्चा कायम राहत आहेत. आता पुन्हा एकदा आपण सिक्वेन्स करूयात. अधिवेशन सुरू होतं. शरद पवार हे अधिवेशनाच्या विधिमंडळामध्ये आलेले होते. अर्थात जे सीमा प्रश्नासंदर्भातली जी एक समिती आहे त्या बैठकीला ते आलेले होते. ती बैठक संपली, त्यानंतर ते खाली आले. तिथे होतं एकनाथ शिंदे यांचं केबिन. एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये ते गेले. ही माहिती जेव्हा एकनाथ शिंदेंना कळाली तेव्हा तातडीने एकनाथ शिंदे ही कॅबिनेटची बैठक सोडून हे थेट त्या दालनामध्ये दाखल झाले. त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं, सत्कार केला आणि सांगण्यात आलं की ते निघून गेले. तिथेच शरद पवारांच्या आमदारांची बैठक सुद्धा झाली आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा पण झाली. पण आता बघा, अनेक वेळा राजकारणामध्ये संकेतांना अत्यंत महत्त्वाचं असतं. शरद पवार हे जेव्हा विधान भवनात आले त्यावेळेस ते एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले. सांगण्यात आलं की ती जिन्याच्या जवळची केबिन होती. शरद पवारांना अर्थात चालण्यासाठी त्रास होतो, त्यामुळे जवळचीच केबिन पाहिलेली होती. पण या एका मेसेजमुळे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केल्यामुळे वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. दुसरीकडे जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. त्यावेळेस सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सुद्धा असल्याच्या चर्चा आहेत आणि या सगळ्या संदर्भातली माहिती ही सुनेत्रा पवार यांना नव्हती अशा सुद्धा चर्चा. जेव्हा सुनेत्रा पवारांना या सगळ्या संदर्भातलं कळालं तेव्हा पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या गोष्टी कोण भेटलं किंवा काय झालं हे कळायला हवं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की घटक पक्षांची जर कोणी भेटत असेल तर सगळ्या घटक पक्षांना सुद्धा कळवलं जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण या सगळ्यामुळे आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादी ही पुन्हा एकदा सरकारमध्ये सहभागी होणार का. असं म्हटलं जात आहे की अर्थ जे खातं आहे ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी कडे येऊ शकतं. मर्जरची सुद्धा चर्चा आहे आणि जे डिलिमिटेशनचं बिल या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेत मांडलं जाऊ शकतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस सपोर्ट करेल अशा पण चर्चा आहेत. पण सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलेलं आहे की जर 50% जागा सगळ्याच राज्यांमध्ये समान वाढत असतील तर आमची काहीही हरकत नाही या बिलाला पास करण्यासंदर्भातली, असं त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे. अर्थात ते म्हटलेले आहेत की प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करू. जर त्या संदर्भातला जो प्रस्ताव योग्य वाटला, जर 50% जागा सगळीकडे वाढत असतील तर आम्ही सगळ्या जे इंडिया आघाडी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून या सगळ्या संदर्भातला निर्णय घेऊ. पण या घडामोडी घडत असताना दुसरीकडे या सगळ्या भेटीगाठींमुळे आता या सगळ्या चर्चासुद्धा झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दलच्या अनेक चर्चा ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये हे जे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते ते एकनाथ शिंदेंना भेटल्यामुळे आता ह्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी ही सगळी बैठक झाली होती. जितेंद्र आव्हाड सुद्धा सोबत होते. हे मी तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आता झालंय काय तर अशी चर्चा सुद्धा आहे की जयंत पाटलांनी त्यांच्या जे 10 आमदार आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामधल्या अर्ध्याहून अधिक आमदारांचं म्हणणं आहे की आपण सत्तेमध्ये सहभागी व्हायला हवं. सत्तेमध्ये सहभागी झालं तर आपल्याला मतदारसंघामध्ये निधी मिळेल, आपली कामं होतील आणि म्हणून आपण सत्तेसोबत असणं अत्यंत महत्त्वाचं असं म्हटलं जात आहे. अर्थात या सगळ्यामध्ये
रोहित पवार मात्र कुठेही या सगळ्या पिक्चरमध्ये दिसत नाही आहेत. रोहित पवारांची याला सगळी संमती आहे का असा सुद्धा प्रश्न आहे, कारण रोहित पवार सातत्याने म्हणत आलेले आहेत की त्यांना विरोधातलं राजकारण करायचं आहे. पण या सगळ्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे या सगळ्यामधनं दिसून आलेलं आहे. आपण बघितलं तर जेव्हा शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे खासदार आहेत ते जेव्हा सत्तेमध्ये सहभागी झाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी झाले, त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा या सगळ्या चर्चांना उधाण आलं. आपण सुद्धा सत्तेमध्ये सहभागी व्हायला हवं असा चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतरच हे सगळ्या टॉक्स आहेत आता ते सुरू झालेले आहेत. बघा, जरी वैयक्तिक काम असलं तरी सुद्धा अर्थात कोणी कोणाला भेटू शकतं, आमदार मंत्र्यांना भेटू शकतात, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण टायमिंगला अत्यंत महत्त्व असतं राजकारणामध्ये. एक टायमिंग आपण बघतोय की तिथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते, तिथे चर्चा होते, तिथे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असल्याच्या चर्चा असतात. दुसरीकडे लगेच 2-3 दिवसामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची भेट घेतली जाते, ती बंद दाराआड चर्चा होते, त्यातला तपशील हा फारसा काही समोर येऊ शकत नाहीत. वैयक्तिक काम सांगितलं जातं आणि नगराध्यक्षांची निवडणुकीच्या संदर्भातलं काम सांगितलं जातं. पण नेहमीच आपण बघतो की बिटवीन द लाईन्स आपण या सगळ्या संदर्भातली चर्चा करत असतो. त्यामुळे ह्या भेटी ह्या केवळ मतदारसंघामधली कामं किंवा लोकांची कामांसाठी असतात की मग या राजकीय घडामोडींसाठी सुद्धा असतात, अशा चर्चा आपण अनेकदा होताना पाहिलेल्या आहेत. आणि 2019 नंतर अर्थातच ज्या अनेक अशा भेटीगाठी झालेल्या आहेत, रात्री उशिराच्या भेटीगाठी झालेल्या आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल झालेले आहेत ते आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या भेटींना महत्त्व प्राप्त होतं आणि पुढच्या काही काळामध्ये याचं नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एक चर्चा अशी आहे की या सगळ्या संसदेच्या अधिवेशनानंतर कदाचित पुन्हा एकदा मर्जर होऊ शकतं किंवा राष्ट्रवादी पुन्हा एकदा पवारांची राष्ट्रवादी ही कदाचित सत्तेमध्ये सहभागी होऊ शकेल. पण या सगळ्या चर्चा आहेत, अधिकृत अजूनही कुणी याच्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं नाही आहेत. पण या भेटींमधनं वेगवेगळे अर्थ मात्र निश्चितच काढले जात आहेत. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.